त्याप्रमाणे आपण ते करतो. जे मतदार सापडले त्यामध्ये दोन भाग होऊ शकतात की आपण त्यांच्याकडनं जे डॉक्युमेंट्स आहेत मॅपिंगचे त्याची मागणी केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स देतात, आपण त्याची माहिती भरतो आणि ते माहिती भरल्यानंतर एक तर ते मॅप राहतील किंवा अनमॅप राहतील. मॅप असले की अनमॅप असले त्या दोघांना त्यांचा एन्युमरेशन फॉर्म आपण भरून घेणार आहोत आणि त्याची एक कॉपी पोस्ट म्हणून त्यांना देणार आहोत. आता मात्र याच्या नंतरची जी प्रोसेस आहे, जे अनमॅप राहिलेले आहेत त्याला आम्हाला पुढची जी कालावधी आहे 5 ऑगस्ट नंतर त्यांना नोटीस द्यावी लागणार आहे, जेणेकरून या केसेसमध्ये योग्य तो पुरावा ते प्रोड्यूस करू शकतात मॅपिंगच्या अनुषंगाने आणि मग आमचा जो ERO आहे तो डिसिजन घेऊ शकतो. जे मॅप झालेले आहेत त्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे. अनटिल अँड अनलेस त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन आला तोपर्यंत आपण त्याला गृहीत धरणार आहोत. जे मॅप्ड आहे त्यामध्ये एक जो प्रॉब्लेम येतोय जो समोरची स्लाइडमध्ये आपल्याला दिसतो अनॉमली, तर आता हे आमची जी मॅपिंग झाली